हॅलो एव्हरीवन. आता जी मुलं फर्स्ट इयर मधनं सेकंड इयर मध्ये प्रवेश घेतील तर त्या मुलांसाठी आपण सेकंड इयरच्या सिलेबसला सुरुवात करत आहोत. आता सेकंड इयरला एकूण तुम्हाला 8 चॅप्टर असतील. पहिला असेल फ्रिक्शन, दुसरा असेल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, तिसरा असेल एरिया ऑफ रेग्युलर अँड इरेग्युलर सरफेसेस, नंतर अल्जेब्रा, इलास्टिसिटी, हीट ट्रीटमेंट, प्रॉफिट अँड लॉस आणि लास्ट असेल एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. तर असे एकूण 8 चॅप्टर तुम्हाला सेकंड इयरच्या सिलेबस मध्ये असतील. आता आजपासून आपण चॅप्टर 1 ला सुरुवात करत आहोत. तर त्याचं नाव असेल फ्रिक्शन. आता फ्रिक्शनला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तर फ्रिक्शनला मराठीमध्ये आपण घर्षण असं म्हणतो. आता घर्षण म्हणजे काय किंवा व्हॉट इज द फ्रिक्शन आपल्याला हे पाहायचं आहे. आता तुम्हाला दिसत असेल की ते एक बॉक्स आहे आणि हा बॉक्स एका टेबल वरती ठेवलेला आहे. आता सुरुवातीला समजा तुम्ही फोर्स अप्लाय केला, त्याला आपण पुशिंग फोर्स असं म्हणलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता तर तो बॉक्स लगेचच मूव्ह होतो का? जर त्याचं वजन जास्त असेल तर तो लगेचच मूव्ह होणार नाही. आता हे कशामुळे होतं? तर हा जो बॉक्स आहे आणि हा जो टेबल आहे यांच्यामध्ये जो सरफेस कॉन्टॅक्ट असतो तर तिथे काय असणार आहे? फ्रिक्शन असणार आहे, म्हणजे घर्षण असणार आहे. तर त्या घर्षणामुळे हा बॉक्स काय होतो की मूव्ह होऊ शकत नाही. पण जर हळूहळू तुम्ही फोर्स वाढवला तर एक कंडिशन अशी येईल की त्या कंडिशनला हा बॉक्स मूव्ह व्हायला सुरुवात होईल. म्हणजे सुरुवातीला हा बॉक्स मूव्ह होणार नाही, पण नंतर फोर्स वाढवला की तो मूव्ह होईल. आता सुरुवातीला कशामुळे होत नाही तर तो असेल फ्रिक्शन, म्हणजे हे दोन्ही सरफेसचे असणार आहेत बॉक्स आणि टेबल. यांच्यामध्ये जो सरफेस असेल तर त्या सरफेस मध्ये फ्रिक्शन असेल किंवा घर्षण असेल, त्या घर्षणामुळे तो बॉक्स हा मूव्ह होऊ शकत नाही. तर फ्रिक्शन म्हणजे काय असेल बघा. when on a solid surface another solid surface is rubbed, a force is created between the two solids which acts in the opposite direction of motion or tries to obstruct the motion of the object. This force is called frictional force and this phenomenon is called friction. म्हणजेच किंवा साध्या भाषेत तुम्ही असं म्हणू शकता which opposes the motion is called frictional force. म्हणजे जे काही मोशन किंवा गतिमान होण्यासाठी किंवा कुठल्याही ऑब्जेक्टला गती घेण्यासाठी जो ऑब्जेक्ट किंवा जो एखादा म्हणजे जो फोर्स त्यांना अपोज करत असेल किंवा विरोध करत असेल त्याच कंडिशनला आपण फ्रिक्शन असं म्हणतो. या फ्रिक्शन फोर्सचा यूज कुठं होतो? तर एक्झाम्पल बघा. We cannot walk without friction between our foot and floor. म्हणजे जर फ्रिक्शन नसेल तर आपण चालू शकत नाही. किंवा सेकंड एक्झाम्पल काय असेल? व्हेकल्स आर एबल टू रन ऑन रोड्स बिकॉज ऑफ फ्रिक्शन बिटवीन द व्हील्स अँड रोड. म्हणजे जर व्हेकल आहे, कुठलीही गाडी घेतली तर त्याचे जे टायर असणार आहे किंवा व्हील असणार आहे ते आणि रोड यांच्यामध्ये फ्रिक्शन असतं, त्यामुळेच ती गाडी जी आहे ती मूव्ह होऊ शकते. तर हे झालं फ्रिक्शन विषयी. आता याचे आपल्याला पाहायचं आहे what are the advantages of friction. फ्रिक्शनचा पहिला ऍडव्हान्टेज काय सांगितलेला आहे की वॉकिंग, म्हणजे फ्रिक्शन नसेल तर आपण चालू शकत नाही किंवा फ्रिक्शन असल्यामुळेच आपण चालू शकतो. तर हा फ्रिक्शनचा फायदा आहे. तसंच सेकंड काय? स्टॉप द व्हेकल. म्हणजे कुठलेही व्हेकल किंवा सिंपल एक सायकलचे एक्झाम्पल घ्या. तुम्ही सायकल सगळ्यांनी चालवली असेल. सायकलला ब्रेक असतं. जर तुम्हाला सायकल थांबवायची असेल तर तुम्ही ब्रेक दाबलं तर काय होतं की जो एक रबर सारखा पॅड असतो छोटासा व्हील वरती लावलेला, तो रबर वरती घासला जातो आणि त्या घासल्या गेल्यामुळे त्या टायरची स्पीड काय होते? रिड्यूस होते आणि त्यामुळेच ती सायकल थांबू शकते. सेम असंच व्हेकल मध्ये सुद्धा होतं. तुम्ही तर डायग्राम बघत असाल. तर हे जे आहे हा रबरचा भाग आहे आणि हे पेडल आहे. जेव्हा आपण ब्रेक दाबतो तर हे काय होईल? हा रबरचा भाग जो आहे तर या व्हील वरती तो घासला जातो आणि त्याची स्पीड रिड्यूस होते. एकतर स्पीड रिड्यूस सुद्धा होईल आणि नंतर ते थांबवता सुद्धा येईल. तर हा झाला ऍडव्हान्टेज. नंतर आहे मुवमेंट ऑफ व्हेकल. म्हणजे व्हेकलचं मुवमेंट होण्याशिवाय किंवा त्याला गतिमान करण्यासाठी सुद्धा आपल्याला फ्रिक्शन लागतं. पुढचं असेल पॉवर ट्रान्समिशन. म्हणजे एका शाफ्ट कडून दुसऱ्या शाफ्ट कडे जर पॉवर ट्रान्समिट करायची असेल तरी सुद्धा फ्रिक्शन हे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता बऱ्याच जणांनी गिरणी पाहिली असेल, त्याला आटा चक्की असंही म्हणतो आपण. तर तिथं काय केलं जातं? हे बेल्ट ड्राईव्ह जो आहे त्याचा वापर केला जातो. म्हणजे एका शाफ्ट कडून ह्या दुसऱ्या शाफ्ट कडे पॉवर ट्रान्समिट केली जाते. तर कशामुळे? या बेल्ट ड्राईव्ह मुळे. आता हा बेल्ट जो आहे आणि हे जे व्हील्स आहे
तर याचा हा जो पोर्शन आहे इथे ते फ्रिक्शन असेल. त्या फ्रिक्शनमुळेच एका व्हील कडून दुसऱ्या व्हील कडे पॉवर ही ट्रान्समिट होते. तसंच तुम्ही गिअर ड्राईव्ह बघितले असतील तर या गिअर ड्राईव्ह मध्ये सुद्धा हे जे टीथ असतील गिअरचे तर यांच्यामध्ये फ्रिक्शन असतं, त्यामुळेच एका गिअर कडनं दुसऱ्या गिअर कडे पॉवर ही ट्रान्समिट होते. आता पुढचं ऍडव्हान्टेज आहे शार्प एनी ऑब्जेक्ट. जसं की शार्पनर आणि पेन्सिल तुम्ही सर्वांनीच पाहिली असेल. तर शार्पनरचे जे हे ब्लेड आहे तर हे ब्लेड आणि पेन्सिलचा हा पुढचा भाग जेव्हा आपण एकत्र फिरवतो म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे, घर्षण आहे. त्या घर्षणामुळेच ती शार्प होते पेन्सिल. तसंच पुढचं बघा, नेल्स अँड स्क्रूज आर हेल्ड इन वूड. म्हणजे जेव्हा कधी आपण नेल्स म्हणजे जे खिळे असं तुम्ही म्हणता, खिळे किंवा स्क्रू घ्या, ते जर तुम्हाला फिक्स करायचे असतील वूड मध्ये किंवा भिंतीवरती सुद्धा, तर त्यावेळेला फ्रिक्शन हे गरजेचं आहे. आणि शेवटचं असेल हीट. हीट हा ऍडव्हान्टेज आहे आणि डिसएडव्हान्टेज आहे. तर काही केस मध्ये तो ऍडव्हान्टेज ठरतो. जसं आता कोल्ड वेल्डिंग एक प्रकार असतो, तर त्या कोल्ड वेल्डिंग मध्ये हीटचा उपयोग केला जातो आणि ते दोन मेटल्स असतील तर ते वेल्ड केले जातात. तर हे झाले ऍडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शनचे फायदे. आता फ्रिक्शनला फायदे आहेत तर तसेच त्याला तोटे देखील आहेत, तेही पाहूयात आपण. सो डिसएडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. आता सगळ्यात पहिल्यांदा काय असेल, विअर अँड टिअर. जसं आपण म्हणलं की चालण्यासाठी आपल्याला फ्रिक्शनची गरज आहे. पण जर तुम्ही पायामध्ये चप्पल घातली, असं होतं का तुम्ही एकदा लहानपणी चप्पल घेतली आणि ते तुम्ही म्हातारे होईपर्यंत वापरली. आता ठीक आहे, आपण असं समजू शकतो की साईज वाढेल, पण समजा एका एज नंतर तुमची साईज सेमच राहणार आहे. तर त्या केसमध्ये असं होतं का तुम्ही 18व्या किंवा 19व्या वर्षी एक चप्पल घेतला, एक सॅन्डल घेतली आणि तीच तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत वापरू शकता का? नाही वापरू शकत. काय होतं की सतत चालल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये म्हणजे जो फ्लोर असणार आहे, जमीन आणि चप्पल याच्यामध्ये घर्षण होत राहील आणि त्या घर्षणामुळे काय होते की चप्पलची झीज होते. तर त्याला आपण विअर अँड टिअर असं म्हणतो. जसं की आता इथे एक एक्झाम्पल बघा, टायर दाखवलेला आहे. तर या टायरचं काय झालेलं आहे, रोडवरती चालून चालून घर्षण झालेलं आहे. म्हणजे विअर अँड टिअर हा सुद्धा एक डिसएडव्हान्टेज किंवा तोटा आहे त्याचा. तर दुसरा डिसएडव्हान्टेज असेल हीट. आता बऱ्याच मशिनी जरी बघितल्या तर मशीन पार्ट्स मध्ये फ्रिक्शन असतं. त्या फ्रिक्शनमुळे काय होतं, तिथं हीट निर्माण होते आणि कधी ती इतकी जास्त असते की त्यामुळे काय होते की ते दोन्ही पार्ट एकत्र चिकटले जातात. तर अशा केसमध्ये हीट ही अनडिझायरेबल आहे, म्हणजे तिथे ती डिसएडव्हान्टेज असणार आहे. आता नेक्स्ट बघा, रिड्युसेस द स्पीड. म्हणजे जसं की आता फॉर एक्झाम्पल टायर आणि हेच घ्या, रोड. तर याच्यामध्ये काय फ्रिक्शन असल्यामुळे त्याची स्पीड काय होते काही वेळेला की रिड्यूस केली जाते. आणि लास्ट असेल रिड्युसेस इफिशियन्सी ऑफ मशीन. आता मशीन मध्ये जर तुम्ही बघितलं तर विअर अँड टिअर होतं, त्याच्यामध्ये हीट होते. त्या सगळ्याचा इफेक्ट काय होतो की मशीनची जी कार्यक्षमता आहे त्याच्यावरती तो इफेक्ट होतो, म्हणजे त्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते. सो इट रिड्युसेस द इफिशियन्सी ऑफ मशीन. तर हे झाले तोटे घर्षणाचे. तर पुढे आपण बघूयात की फ्रिक्शन किंवा जे घर्षण आहे हे कसं कमी केलं जाऊ शकतं. आता पहिलं बघा, बाय युजिंग सुटेबल लुब्रिकंट्स. म्हणजे ऑइल ग्रीस असेल बिटवीन द मुव्हिंग पार्ट्स. हे जे मुव्हिंग पार्ट्स आहेत तर त्यांच्यामध्ये लुब्रिकंट्स वापरायचे, ऑइल किंवा ग्रीस, आणि फ्रिक्शन हे रिड्यूस करायचं. तर इथं तुम्ही एक एक्झाम्पल बघितलं असेल तर इथं हे सिलेंडर आणि हे जे मधलं आहे पिस्टन आहे तर यांच्यामध्ये घर्षण आहे. तसंच इथं हे कनेक्टिंग रॉड आहे, क्रँक आहे. तर इथं काय केलं जातात की बिअरिंग्स वापरल्या जातात आणि बिअरिंग वापरून हे फ्रिक्शन जे आहे आणि बिअरिंग मध्ये काय केलं जातं की इथं ऑइल वापरलं जातं हे शाफ्ट आणि बिअरिंग मध्ये, आणि तिथलं फ्रिक्शन हे रिड्यूस केलं जातं. इथं बघा, हा जो ब्राऊन कलरचा भाग दिसत आहे हे लुब्रिकंट्स आहे. तर ह्या लुब्रिकंट्स मुळे हा जो शाफ्ट आहे आणि याचं बाजूचं होल आहे तर याच्यामधलं फ्रिक्शन हे रिड्यूस केलं जातं. आता दुसरं काय असेल, बाय पॉलिशिंग द सरफेस टू मेक देम स्मूथ. म्हणजे सरफेस जर स्मूथ बनवला आपण तर त्या केस मध्ये सुद्धा फ्रिक्शन हे रिड्यूस होईल. किंवा सरफेस जेवढा रफ असेल तेवढं ते फ्रिक्शन हे जास्त असणार आहे. त्यामुळे सरफेस जर आपण स्मूथ बनवला तर त्यामधलं फ्रिक्शन सुद्धा रिड्यूस होईल. तर तिसरं असेल, बाय युजिंग द बॉल बिअरिंग्स अँड रोलर बिअरिंग्स. तर बऱ्याच ठिकाणी बॉल किंवा रोलर्स बिअरिंग्स जे आहेत तर त्या वापरून फ्रिक्शन हे रिड्यूस केलं जातं. फोर्थ असेल, बाय यूज ऑफ व्हील्स. आता समजा इथे हा बॉक्स आहे आणि हा सरफेस आहे, त्याच्यावरती जर ठेवला आणि मूव्ह करण्याचा प्रयत्न केला तर हे थोडंसं अवघड आहे आपल्याला मूव्ह करण्यासाठी. पण त्याच केसमध्ये जर आपण इथं रोलर वापरले तर काय होतं, हा बॉक्स हा इझिली मूव्ह होऊ शकतो. किंवा जे व्हील्स आहेत ते वापरले
तर बॉक्स हा इझिली मूव्ह होऊ शकतो. किंवा दुसरे एक्झाम्पल पहा, आता ही सुटकेस आहे. सुटकेसला इथं व्हील वापरल्यामुळे काय होतं की ते कॅरी करायला आपल्याला खूप इझी होऊन जातं. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की वेगवेगळे जे ऑइल लुब्रिकंट्स आहेत किंवा सरफेसची स्मूथनेस वाढवून किंवा रोलर बॉलर बिअरिंग किंवा व्हील्स वापरून आपण त्याचं फ्रिक्शन हे रिड्यूस केलं जातं. तसंच जर तुम्ही वर्कशॉप मध्ये पाहिलं तर वर्कशॉप मध्ये शेपर मशीन असते. तर त्या शेपर मशीनचा काही भाग जो आहे तर तो पूर्णपणे ऑइल मध्ये असतो. कशासाठी? तर तिथं जी हीट प्रोड्यूस होते जेव्हा मशीन चालू असते तर ती हीट रिड्यूस करण्यासाठी तिथे लुब्रिकंट्सचा वापर केला जातो. किंवा बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही जर एखादं मटेरियल कट करत असाल तर तुम्ही काय करता, त्याच्यावरती पाणी टाकता किंवा इतर काही तुम्ही त्याच्यावरती लिक्विड वापरता. तर ते सुद्धा कशासाठी केलं जातं? तर जी हीट प्रोड्यूस होते तुम्ही वर्क करत असताना तर ती रिड्यूस करण्यासाठी लुब्रिकंट्स हे वापरले जातात. तर अशा वेगवेगळ्या मेथड्स वापरून आपण दोन सरफेस मधलं फ्रिक्शन म्हणजे घर्षण हे रिड्यूस करू शकतो. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया आणि यानंतरचा भाग नंतर पाहूया. सो थँक यू ऑल ऑफ यू.